खासदार कंगना रनौतने शेतकरी आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य केलं आणि देशभरातील विरोधक मोदी आणि भाजपवर तुटून पडले। कंगना नेमका काय म्हणाली आणि त्यावरून कसा वाद पेटलाय पाहूया। बॉलिवूड अभिनेत्री आणि नुकतीच खासदार म्हणून लोकसभेत पोहोचलेल्या कंगना रनौतने शेतकरी आंदोलनाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। शेतकरी आंदोलनावेळी अनेक हत्या झाल्या, बलात्कार झाले असं वक्तव्य कंगनाने केलंय। कंगना इथेच थांबली नाही, देशाचं शीर्ष नेतृत्व सक्षम नसतं तर भारताचा बांगलादेश व्हायला वेळ लागला नसता असं देखील तिने म्हटलंय। कंगनाच्या या वक्तव्याचे पडसाद आता देशभरात उमटायला सुरुवात झाली आहे। कंगनाने नेमकं काय म्हटलंय ते आधी पाहूया। जो बांग्लादेश में हुआ ना, वो यहाँ होते हुए भी देर नहीं लगनी थी अगर हमारे इतने शीर्ष नेतृत्व जो हमारे इतने सशक्त नहीं होते। यहाँ पे जो फार्मर्स प्रोटेस्ट हुए, वहाँ पे लाशें लटकी थी, वहाँ पे रेप हो रहे थे, और जब वो किसानों के हितकारी बिल जो वापस लिए गए थे तो पूरा देश जो है वो चौंक गया था, और वो किसान आज भी वहाँ बैठे हुए। कंगनाच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील विरोधकांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलाय। नाना पटोले, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी कंगनावर निशाणा साधताना भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला। त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया काय द्यायची? तर नरेंद्र मोदीच त्यांना आतंकवादी आणि नक्षलवादी लोकसभेमध्ये म्हणतात शेतकऱ्यांना, तर त्या ज्या व्यक्ती तुम्ही ज्या विशेष व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे त्याच्याबद्दलची काही प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही। भाजपाच्या मनातला राग शेतकऱ्यांबद्दलचा हा काही जात नाहीये। कालच कंगना रनौत बोललेले आहेत की शेतकरी जिथे बसले होते तिथे रेप चालले होते आणि मर्डर चालले होते। आपण जर सगळे शेतकरी असाल तर हे तुम्हाला वाक्य मान्य आहे कंगना रनौतचं? आणि मग तुम्ही विचार केला पाहिजे की तुम्ही या निवडणुकीमध्ये, येत्या निवडणुकीमध्ये चुकूनही भाजपला मतदान करू शकाल का? खासदार संजय राऊतांनी कंगनाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, मात्र पोलिसांनी तिचं स्टेटमेंट घ्यावं आणि संसदेमध्ये चर्चा व्हावी अशी मागणी केली आहे। तर देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचा, त्यांच्या माता भगिनींचा, आंदोलनामध्ये जीव गेलेल्या शेतकऱ्यांचा हा अपमान असल्याचं किसान सभेच्या अजित नवले यांनी म्हटलंय। हे जे वक्तव्य आहे, शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले असं म्हणते ना ती, किंवा बलात्कार झाले, याची चौकशी व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी कंगना राणावतचं रिसर स्टेटमेंट घेतलं पाहिजे आणि त्या स्टेटमेंटवरती आम्ही मग पार्लमेंटला चर्चा घडवू। संबंध शेतकरी आंदोलन आणि स्वातंत्र्य युद्ध बदनाम करण्याचा डाव काही शक्ती सातत्यपूर्ण आखतायत। त्या रणनीतीचा भाग म्हणून ही वक्तव्य अशा प्रकारच्या माणसांच्या तोंडी घातली जात आहेत, ज्या शक्ती कंगना राणावतच्या मागे आहेत आणि अशा प्रकारचं षडयंत्र रचतायत। त्यांचा बंदोबस्त करण्याची भूमिका शेतकरी आंदोलनाला घ्यावी लागेल। 2020-21 मध्ये शेतकऱ्यांचं दिल्लीतील आंदोलन जगभरात गाजलं होतं। देशभरातून हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले। पंजाब, हरियाणासह अनेक राज्यांमधून शेतकरी बैलगाडी आणि ट्रॅक्टर घेऊन दिल्लीच्या सीमेवर बसले होते। दिल्लीच्या सीमा या आंदोलकांनी रोखून धरल्या। अखेर शेतकरी आंदोलनापुढे नमतं घेत सरकारला आपले 3 कृषी कायदे मागे घ्यावे लागले। त्याच आंदोलनावर बोलताना आता कंगना रनौत वादात सापडली आहे, तर भाजपवर तुटून पडायला विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।